नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असं ट्विस्ट येणार आहे. तर इथे भूमी आणि आकाश दोघं जण मिळून आता राजाराम काकांना लवकरात लवकर जेलमधून सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण भूमीला पूर्णपणे खात्री असते की राजाराम काकांचा बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे आणि त्यामुळेच ती आता आकाशला लवकरात लवकर राजाराम काकांना आपण जेलमधून बाहेर काढायचं असं सांगत असते. त्यामुळे इथे आता भूमी एका गोष्टीचा आता पाठपुरावा धरत असते. तिने आकाशला सांगितलेलं असतं की राजाराम काकांची केस आता भानुशाली वकील यांच्याकडून आपल्याला काढून घ्यायची आहे. तेव्हा लगेचच आकाश एका मोठ्या वकिलांची निवड करतो आणि आता सरंजामे वकील राजाराम काकांची केस लढणार असतो. आणि त्याबद्दल जेव्हा रागिनीला कळतं तेव्हा रागिनीला सगळ्यात जास्त मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे रागिनी नकार देत असतानाच भूमी म्हणते की राजाराम काकांनी वकीलपत्रावरती साईन केलेली आहे, तुम्हाला आता संमतीपत्रावरती साईन करायची आहे, म्हणजे सरंजामे वकील राजाराम काकांची केस लढतील. आणि आकाशने आधीच बजावून सांगितलेलं आहे की भानुशाली वकिलांना आता राजाराम काकांच्या केसपासून दूरच ठेवायचं आहे, आपल्या घराशी त्यांचा जास्त संबंध येता कामा नये असं आकाशने सांगितल्यामुळे आता इथे रागिनीला सुद्धा काहीच बोलता येत नाही आणि सरळ ती सुद्धा संमती पेपरवरती साईन करते. त्यामुळे रागिनी आता चारी बाजूने ही कचाट्यात सापडलेली असते. एकतर इथे पॉवर ऑफ अटर्नी पुन्हा एकदा आकाशच्या नावावरती झालेली असते, त्यामुळे ऑफिसमधून ती आता पूर्णपणे बाजूला झालेली असते. तिला ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा आकाशने आणि भूमीने नकार दिलेला असतो, आराम घरीच करायला सांगितलेला असतो. त्यामुळे आता रागिनी म्हणत असते की ऑफिसपासून तर मी दूर झाली आहे, पण आता घराचा ताबा मला सोडायचा नाही आहे. आणि तेव्हा इथे आईने सांगितलेलं असतं की घराच्या चाव्यासुद्धा भूमीकडेच द्यायच्या आहेत. तेव्हा इथे रागिनीने प्लॅन करून आता भूमीला इथे परीक्षा द्यायला सांगितलेली असते, म्हणजे मानाने चाव्या मिळव. ऐतं घेण्यामध्ये काही मजा नसते, जर कष्टाने आणि मानाने मिळवलेली गोष्ट हिचा आपल्याला जास्त अभिमान वाटतो. तेव्हा इथे भूमीसुद्धा म्हणते की मला ह्या चाव्या मानानेच मिळवायच्या आहेत, मी या घरासाठी योग्य सून आहे, मी एक चांगली गृहिणी आहे हे सिद्ध करेन आणि तेव्हाच मानाने त्या चाव्या मिळवेन असं आता भूमी म्हणालेली असते. तेव्हा तात्पुरतं का होईना पण रागिनीकडे घराचा ताबा हा अजूनही राहिलेला असतो. पण आता आकाशने बाजी ही पलटलेली असते. इथे राजाराम काकांची केस आता सरंजामे वकील यांच्या ताब्यामध्ये दिलेली असते आणि भानुशाली वकील यांना आता बाद केलेलं असतं. पण आता भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार असतो, ते म्हणजे भूमी आणि आकाश जेव्हा शिंदेंना भेटायला ऑफिसमध्ये जातात तेव्हा आकाश शिंदेंना विचारतो की खरं खरं सांगा, बँक स्टेटमेंटवरती ज्या सह्या आहेत त्या कुणाच्या आहेत, आणि जर ती सही राजाराम काकाची आहे तर मग ते स्टेटमेंट तयार कुणी केलेलं आहे, बँक स्टेटमेंटमध्ये ज्या एंट्रीज झालेल्या आहेत ते पैसे कुणी पाठवलेत त्या व्यक्तीचं खरं खुरं नाव सांगा. राजाराम काकांनी ते स्टेटमेंट चेक केलं नसेल आणि कदाचित सही केली असेल, पण मग ते पैसे राजाराम काकांनी ते ट्रान्सफर केलेले नाही आहेत तांडेलला, ते पैसे दुसरेच कुणीतरी ट्रान्सफर करायला सांगितले, त्या व्यक्तीचं नाव सांगा. असं जेव्हा आकाश विचारतो तेव्हा शिंदे आता म्हणतात की त्या व्यक्तीचं नाव आहे अभिजित पटवर्धन. आता अभिचं नाव सांगितल्यानंतर आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याचबरोबर भूमीला सुद्धा, कारण अभिजितचं वागणं आधीसुद्धा चांगलं नसतं आणि आतासुद्धा चांगलं नाही आहे हे आकाशला माहिती होतं. पण आपल्या वडिलांनाच अभिजित फसवेल असा विश्वास आता आकाशला बसत नसतो. तेव्हा आकाश म्हणतो, शिंदे तुम्ही खरं सांगताय ना, कारण अभिजित राजाराम काकाला फसवेल असं मला तरी वाटत नाही, कारण त्याचा खूप जीव आहे, राजाराम काकावरती खूप प्रेम आहे. त्यामुळे इथे तू कुणाच्या दबावाखाली येऊन तरी अभिजितचं नाव सांगत नाही आहेस ना. तेव्हा शिंदे म्हणतो की नाही, अभिजित पटवर्धन सरांनीच मला हे काम करायला सांगितलं होतं, ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करायला सांगितले आणि त्याच्यावरती राजाराम सरांची सही घेतली. तेव्हा इथे आता आकाशला खूपच जास्त राग आलेला असतो. आपल्याच वडिलांना फसवणारा अभिजित याच्या आता नरडीचा घोट आकाशला घ्यावासा वाटत असतो. तेव्हा आकाश आणि भूमी लगेचच घाईघाईने घरी यायला निघतात. पण इथे आता अभिषेकचं नाव घेण्यामागे शिंदेंचा हेतू तरी काय, तर इथे शिंदेंनी रागिनीचं नाव घेता अभिजितचं नाव का बरं घेतलं हे सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे जेव्हा आता आकाश आणि भूमी दोघं जण बोलत असतात की काही करून आपल्याला राजाराम काकांना जेलमधून बाहेर काढायचं आहे आणि खरा गुन्हेगार जो कोणी आहे त्याला लवकरात लवकर आपल्याला गजाड करायला हवं, तो नामा निराळा बाहेर फिरतोय आणि ज्याने काही गुन्हाच केलेला नाही आहे तो माणूस जेलमध्ये आहे, याला काही अर्थ नाही, आपण काही करूया, पुरावे गोळा करूया आणि लवकरात लवकर राजाराम काकांना जेलमधून बाहेर काढूया. असा अट्टाहास आता भूमीने आकाशजवळ हा पकडलेला असतो.
तेव्हा आकाशसुद्धा भूमीला म्हणतो की ठीक आहे, पुरावे कसे गोळा करायचे ते तू फक्त मला सांग, आपण तिथे लगेचच जाऊया. तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे, उद्या आपण शिंदेंना भेटायला जातोय. तेव्हा आता ऑफिसमध्ये भेटायला जाणार असतात. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे. तेव्हा भूमी जात असताना मानसीला हे सांगते की मी शिंदेंना भेटायला चालले. तिथे बँक स्टेटमेंटवरती नक्की कुणाच्या सह्या आहेत, किंवा ते बँक स्टेटमेंट तरी खोटं आहे किंवा ती सही तरी खोटी आहे. राजाराम काकांना उगाचच फसवलं जाते. त्यामुळे मी आता आकाशबरोबर बाहेर जाणार आहे. मानसी तू आता घराकडे लक्ष दे. तेव्हा पौर्णिमाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि पौर्णिमाला कळतं की भूमी आणि आकाश शिंदेंना भेटायला जात आहेत बँक स्टेटमेंटबद्दल विचारायला. तेव्हा पौर्णिमा जाते आणि रागिणीला सांगण्याचा मूर्खपणा करते. रागिणीला जाऊन सांगते की भूमी आणि आकाश दोघंजणं शिंदेंना भेटायला जात आहेत. बँक स्टेटमेंटवरती ती सही कुणाची आहे किंवा ते बँक स्टेटमेंटच खोटं आहे का याचा पुरावा गोळा करायला. तेव्हा आता रागिणी टेन्शनमध्ये येते. रागिणी म्हणते की आता शिंदेने जर माझं नाव सांगितलं तर, आकाशने त्याच्याकडून खरं बदलून घेतलं तर. भूमी आकाश दोघंजणं पोचण्याच्या आधीच रागिणी आता शिंदेला जाऊन भेटते आणि म्हणत असते की शिंदे, आता आकाश आणि भूमी इथे येतील आणि तुम्हाला स्टेटमेंटबद्दल विचारतील, तेव्हा तुम्ही माझं नाव सांगायचं नाही. जर तुम्हाला तुमचा जीव प्यारा असेल तर तुम्ही माझं नाव घ्यायचं नाही, नाहीतर तुमची बायको पोरं रस्त्यावरती येतील आणि नोकरीपासून सुद्धा हात धुवून बसाल. तेव्हा इथे रागिणी म्हणते की तुम्हाला अभिजितचं नाव सांगायचं आहे. सगळा आळ तुम्ही अभिजितवरती टाका. याच्या आधीसुद्धा अभिजितने खूपच जास्त नाटकं केली होती, त्याने खूप गुन्हे केलेत. तेव्हा हा अजून एक गुन्हा त्याच्या नावावरती टाकून द्या. तर इथे रागिणीने आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सख्या मुलाचा बळी दिलेला असतो. तर इथे पूर्णपणे आता अभिजितला ह्या प्रकरणामध्ये तिने अडकवलेला असतो. तेव्हा आता आकाश आणि भूमी दोघंजणं शिंदेला भेटायला येतात. तेव्हा आकाश विचारतो की शिंदे, खरं खरं सांगा, बँक स्टेटमेंटमध्ये एवढ्या इंटरेस्ट झालेले आहेत, एवढे पैसे एका महिनाभरामध्ये आणि एका वर्षभरामध्ये तांडेलच्या अकाउंटवरती गेलेले आहेत, पण ह्याच महिन्यामध्ये बरोबर राजाराम काकाची त्या स्टेटमेंटवरती सही कशी काय आहे आणि ते पैसे तुम्ही तांडेलला ट्रान्सफर केलेत हे राजाराम काकाला कसं माहिती नाही आहे, हे खरं खरं सांगा, उत्तर द्या. तेव्हा इथे आता शिंदे काही सांगायला तयार नसतो. तेव्हा आकाश तिथे जी बशी असते ती फोडतो आणि तिथे शिंदेच्या गळ्याला लावतो आणि म्हणतो, खरं खरं सांग, हे कुणी केले सगळं, कुणाच्या सांगण्यावरून तू केलेस. तेव्हा इथे शिंदे आता अभिजितचं नाव घेतो. अभिजित पटवर्धने हे सगळं केलेलं आहे. तेव्हा आकाशला खूप धक्का बसतो. आकाश म्हणतो की नाही, अभिजितचं खूप प्रेम आहे राजाराम काकावरती. तो कितीही वाईट असला ना तरीसुद्धा त्याचा जीव आहे राजाराम काकावरती. तू खोटं बोलतोयस ना. तेव्हा शिंदे म्हणतो नाही, अभिजित सरांनीच मला हे पैसे ट्रान्सफर करायला सांगितले होते आणि सरांच्या सह्यासुद्धा घ्यायला सांगितल्या होत्या, जेणेकरून तो आळ त्यांच्यावरती यावा म्हणून. तेव्हा इथे आकाशला आता खूपच जास्त राग येतो. आकाश म्हणतो की आपल्या बापाजवळ कुणी असं वागू शकतं का. आणि आकाशला आता नरडीचा घोट अभिजितच्या घ्यावासा वाटत असतो. तेव्हा आता आकाश आणि भूमी दोघेही घरी येतात. तर इथे घरी आल्यानंतर आता अभिजितसुद्धा आलेला असतो. तेव्हा आकाश जातो आणि अभिजितला मारतो. तेव्हा अभिजित म्हणतो, झालं तरी काय, तू मला का मारतोयस. तेव्हा अभिजित म्हणत असतो, तुला लाज नाही वाटत. राजाराम काकाला या प्रकरणामध्ये तू अडकवलेस ना. बँक स्टेटमेंटवरती खोट्या एंट्रीज तू केल्यास, ते पैसे तू पाठवलेस आणि त्याच्यावरती साईन मात्र राजाराम काकाची घेतलीस. हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली का. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, हे तुला कोणी सांगितलं. तेव्हा आकाश म्हणतो, मला शिंदेने सगळं काही सांगितलंय. मी त्याचा जबाबसुद्धा ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करून घेतलाय आणि गरज पडली तर कोर्टामध्ये सुद्धा हजर करेन, कळलं तुला. तेव्हा आता अभिजितच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं की रागिणीनेच त्याला या प्रकरणामध्ये फसवलेलं आहे. तो आपल्या आईकडे बघतो, पण ती आता त्याला खाणाखुणा करते आणि गप्प बसायला सांगते. पौर्णिमा मात्र आता तोंडावरती पडलेली असते, कारण पौर्णिमाने जाऊन तो निरोप रागिणीला दिलेला असतो की भूमी आणि आकाश दोघंजणं आता शिंदेला भेटायला जाणार आहेत. आणि तेव्हाच इथे रागिणीने आता सगळं काही मॅनेज करत आता अभिजितवरती सगळा आळ आणलेला असतो आणि स्वतः त्या प्रकरणातून वाचलेली असते. तर आता इथे आकाशच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. त्यामुळे आकाश आता तो कबुली जबाब आता कोर्टामध्ये सादर करत राजाराम काकांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढणार असतो आणि अभिजितला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार असतो. तर इथे खरा गुन्हेगार रागिणी असते, पण तिने स्वतःला वाचवत अभिजितला या प्रकरणामध्ये पूर्णपणे अडकवलेलं असतं.